हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबवी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजचा दिवस खूप खास आहे कारण आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते अशोक सराफ यांचा महाराष्ट्र भूषण या पुरस्कारानं सन्मान होतो आहे. आणि आता माझ्यासोबत सुभाष सराफ सर आहेत. ॲक्च्युली काय नेमकी कुटुंबात भावना आहे मला जाणून घ्यायचं आहे. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन्स. खरं तर आजचा दिवस खूप मोठा आहे सर, कसं वाटतं आहे? धन्यवाद. आजचा दिवस मला वाटतं सराफ कुटुंबांच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण आहे. महाराष्ट्र भूषण ही अत्युच्च जी उपाधी अशोक सराफांना मिळाली आहे आणि ती योग्य व्यक्तीला मिळाली अशी भावना जनमानसात आहे. पण हे करताना त्यांचे जे कष्ट आहेत आजपर्यंतचे ते आम्ही जवळून बघितलेले आहेत आणि यावेळेला त्यांना हा पुरस्कार मिळाला याबद्दल भरभरून कृतज्ञतेची भावना आहे. महाराष्ट्र सरकारचा मी पूर्णपणे त्यांचे आभार मानतो की या पुरस्कारासाठी अशोक सराफांची त्याने निवड केली. आणि ना, जेव्हा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा अनेक मामांचे व्हिडिओ आम्ही सोशल मीडियावर पाहिले. ते खूप इमोशनल झाले होते. तुमचं त्यांच्याशी त्यावेळी नेमकं काय बोलणं झालं होतं? तेव्हा काय वातावरण होतं घरी नेमकं? हे इमोशनच्या पलीकडचं होतं. कारण असे पुरस्कार मिळणं म्हणजे ज्या मातीत आम्ही जन्म घेतला आणि त्या मातीसाठी त्याने ज्या पद्धतीने लोकांना भरभरून प्रेम दिलं आहे ते लोकांच्या डोळ्यात दिसतंच आहे. पण ही जी राज्य मानतेची जी पावती मिळते ती पावती मिळाल्यानंतर दुसरी कुठलीच भावना येत नाहीत. एक कृतज्ञता आणि भरभरून आनंद. आणि त्यामुळे मला वाटते त्यांच्या वागण्यात दिसतं की हे जे मी आजपर्यंत करत आलो त्याची मला पावती मिळाली, याच्या पुढे मला आणखीन करायचं आणि ते करणारच आहे. इतक्या वर्षाचा हा मामांचा आपण एक म्हणूया काम करायची इतकी वर्ष आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी भूमिका साकारल्या. सर, हे सगळं काम तुम्ही तुमच्या जवळनं बघितलं आहे, अनुभवलं आहे. आज जर मी तुम्हाला म्हणाले की या मुवमेंटला कुठली गोष्ट प्रकर्षाने जाणवते इतक्या वर्षातली मामांबद्दलची, तर कोणती सांग? मामांबद्दलची एकच भावना, पूर्ण आदर. अशा प्रकारची व्यक्ती ही मला वाटतं अशी शतकात जन्मते. मराठी माणसांमध्ये जन्मली आहे आणि त्यांच्या पाठोपाठ या घरात जन्म घेतल्याचा मला भरपूर आनंद आहे आणि माझं भाग्य आहे. एक भाऊ दुसऱ्या भावाला कशा शब्दात शुभेच्छा दे? भाऊ आणि त्याच्याही पलीकडे जाऊन एक कलाकार म्हणजे अशा उत्युच्च प्रतीचा आर्टिस्ट. आणि यावेळेला मला आठवण होते ती आमच्या गुरूंची, म्हणजे आमच्या मामांची, गोपीनाथ सावकार. आणि त्यांनी जे भरभरून आम्हाला दिलं म्हणजे त्यातलं मी ह्या प्रांतात नाही येऊ शकलो, माझा प्रांत वेगळा, त्यामुळे अभिनय नाही नको. पण या व्यक्तीने, अशोकजींनी ते टोटली आत्मसात केलं आणि आपल्या गुरुप्रती जे काही त्यांनी द्यायचं होतं ते दिलं. आणि त्यांची भावना. आणि आज असं वाटते की तो जो कलाकार होता, अशोक सराफ नेहमीच सांगतात गोपीनाथ सावकारांच्या 50% मी काम करत नाही, पण त्या कलाकाराचं भाग्य नव्हतं. त्यांचं 1973 साली निधन झालं, 1975 साली पांडुवाल झाला. पण मला असं वाटतं त्यांना पण तेच वाटतं की जे त्यांचं राहिलं होतं ते सगळं त्यांनी अशोक सराफांना दिलं. आणि आज त्याची ही पावती अशी आहे की तुमच्या महाराष्ट्रात तुम्हाला अत्युच्च मान मिळाला, नंबर 1चा पुरस्कार. खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकार. थँक्यू सो मच सर. आणि आमच्याकडनं सुद्धा संपूर्ण सराफ कुटुंबाला खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.